हॅलो एव्हरीवन, माझे नाव योगेश गणगाव. आम्ही विद्यार्थी मिळून एक सी व सिरीज चालू करत आहोत. त्यामध्ये माझा टॉपिक आहे कंट्रोल स्ट्रक्चर. कंट्रोल स्ट्रक्चर इट इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट मॅनेज द फ्लो ऑफ एक्झिक्युशन विथ इन अ प्रोग्राम. ज्या कोडला जो कोडचा स्ट्रक्चर आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम हे कंट्रोल स्ट्रक्चर करते. त्यामध्ये आपण कंडिशनल स्टेटमेंट बघणार आहोत. त्यामध्ये आपण इफ एल्स एल्स इफ लॅडर हे बघणार आहोत. चला तर आपण हे उदाहरणाच्या सहाय्याने बघू. जसे की आपण हेडर फाईल घेतो. यामध्ये हॅच इन्क्लूड stdio डॉट एच मेन फंक्शन मेन आपण डिक्लेरेशन करताना एज डिक्लेअर करू. त्यानंतर आपण युजर इनपुट घेऊ एक printf enter your age. scanf आपण इंटिजर टाइप घेतला आहे म्हणून आपण %d देऊ आणि एज. आता आपण इफ ची कंडिशन देऊ. इफ एज ग्रेटर दॅन 18 printf you are eligible for vote. आणि else printf you are not eligible for vote. यामध्ये आपण इफ कंडिशन मध्ये एज ग्रेटर दॅन 18 घेतला आहे. म्हणजे 18 पेक्षा जर तुमची एज जास्त असेल तर तुम्ही वोट करण्यासाठी इलिजिबल आहात. आणि जर तुमची एज 18 पेक्षा कमी आहे तर तुम्ही वोट करण्यासाठी इलिजिबल नाही. म्हणजेच जर इफ ही कंडिशन ट्रू झाली तर हे स्टेटमेंट प्रिंट होईल आणि जर एल्स ही कंडिशन ट्रू झाली तर यू आर नॉट इलिजिबल फॉर वोट ही स्टेटमेंट प्रिंट होईल. यानंतर आपण बघणार आहोत एल्स इफ लॅडर. त्यामध्ये आपण मल्टिपल कंडिशन घेऊ शकतो. जसे की आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने बघू. else if age greater than 13 and age less than 18 तर प्रिंट होईल printf
else printf child. जर तुमची एज 18 पेक्षा जास्त असेल तर ॲडल्ट प्रिंट होईल, आणि जर तुमची एज 18च्या आत आणि 13च्या पुढे असेल तर तुम्ही टीनेजर म्हणून डिक्लेअर होशाल, आणि जर तुमची एज ही 13च्या मागे असेल तर तुम्ही चाइल्ड म्हणून डिक्लेअर होशाल. इफ एल्स मध्ये तुम्ही मल्टिपल कंडिशन या प्रिंट करू शकता. मी जे शिकवलं तुम्हाला समजलं असेल. अजून काही तुम्हाला स्टडीसाठी प्रोग्राम आहेत, जसे की मार्कशीट, आपण इव्हन ऑड, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ते तुम्ही ऑनलाईन बघून त्याची प्रॅक्टिस करू शकता. थँक्यू.